बुलेटिनमध्ये सुरुवात करतोय अत्यंत पहिली महत्त्वाची आत्ताची बातमी। अनपेक्षित अशीच ही घटना आहे। मस्साजोगमध्ये स्वरूपानंद देशमुखांचा विजय झालेला आहे। संतोष देशमुखांच्या पत्नीचा या ठिकाणी पराभव झालेला आहे। अश्विनी देशमुख यांचा निवडणुकीमध्ये पराभव झालाय। आपल्यासोबत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख जोडले गेलेत। धनंजयजी, अनपेक्षित असाच हा निकाल म्हणावा लागेल का? अनपेक्षित नाही। त्याच्यात एक असा विषय आहे की अण्णाचं हत्या झाल्यानंतर आतापर्यंत न्यायालयीन लढ्यासाठी मला प्रत्येक कोर्टात, बीड असेल, संभाजीनगर असेल, दिल्ली असेल आणि मोर्चे असतील, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये माझा वेळ त्याच्यामध्ये जास्त गेला। गावाची जी नाळ होती प्रॉपर संतोष अण्णा आणि माझ्या कुटुंबाची, ती नाळ म्हणजे एवढी राहिली नाही आणि त्या लोकांना निगेटिव्ह नरेटिव्ह म्हणजे पसरवण्यात आला, म्हणून हा जास्त करून पराभव झालेला आहे। निगेटिव्ह नरेटिव्ह म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? म्हणजे मी गाडीचा काच खाली घेत नाही, मी खूप मोठा झालो, मला खूप पैसे मिळाले, कुटुंबाला घर भेटलं, ह्या गोष्टी सर्वसामान्यांना सांगितल्या की तुम्हाला काय, मग तुम्हाला मी देऊ शकतो, मी करू शकतो, असं समोरच्या उमेदवाराने ह्या गोष्टी वारंवार 16 महिने सांगायला चालू केलं। म्हणजे विरोधी पक्षातील उमेदवार म्हणताय तुम्ही, समोर जे उभे होते कुणाचं नाव? कारण का प्रत्येक जण नाही, नाव घ्यायची गरजच नाही आपल्याला कुणाची, परंतु त्याच्यात तो यशस्वी झाला। धनंजयजी, काही ऑडिओ क्लिप सुद्धा या खरं तर निकालाच्या पूर्वी ज्या आहेत त्या व्हायरल झाल्या होत्या, त्याबद्दल काय सांगाल? नाही, त्याच्यामध्ये काही तथ्य नाही, तथ्यहीन गोष्टी आहेत त्या सगळ्या। ना मी कुणाला काही चुकीचं बोललोय ना बोलणार आहे। आता देखील एकदम संयमानं सगळ्या गोष्टी मी सांगतोय, परंतु पराभव मान्य करून येणाऱ्या काळामध्ये मी फॉर्म भरायच्या दिवशी सांगितलं होतं की न्याय हा प्रथम आहे, निवडणूक आणि ह्या सगळ्या प्रक्रिया दुय्यम आहेत माझ्यासाठी। माझं आयुष्य दुय्यम आहे, तर बाकीच्या गोष्टी सर्वोच्च स्थानी नसणार आहेत। न्यायाच्या प्रक्रियेमध्ये मी आहे। धनंजयजी, कुठल्या राजकीय नेत्याचा यामागे हात होता असं आपल्याला वाटतंय का, की ज्यांनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवासाठी खरं तर प्रयत्न केले असावेत? सत्य असेल काही तर येईल समोर, ते झाकणार नाही। तर धनंजयजी, धन्यवाद। आपण अगदी सविस्तरपणे आपली काय प्रतिक्रिया आहे ती NDTV मराठी सोबत या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। एकंदरीतच मला वेळ नाही देता आला निवडणुकीच्या सगळ्या प्रचारासाठी असं त्यांचं म्हणणं आहे, कारण न्यायालयीन प्रक्रियेमध्ये ते होते आणि अशात एक निगेटिव्ह नरेटिव्ह तयार करण्यात आलं होतं अश्विनी देशमुख किंवा देशमुख कुटुंबियांच्या संदर्भात आणि धनंजय देशमुख यांच्या संदर्भात, म्हणून त्याचा असा परिणाम झाला असावा असं त्यांचं म्हणणं आहे। अनपेक्षित निकाल नव्हता असं त्यांचं म्हणणं आहे।